नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कलियुगात माणसाची अवस्था किती भयानक होणार आहे. भगवान दत्तात्रेयांनी हजारो वर्षापूर्वी सांगून ठेवलं होतं. आज आपण आपल्या डोळ्यांनी जे घडतोय बघतोय ते भविष्य दत्तात्रेयांनी वर्तवले होते आणि यातून वाचण्याचा मार्ग काय आहे आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि श्री गुरुदेव दत्त लिहायला आपण विसरू नका. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण ज्या ग्रंथाचा आधार घेणार आहोत तो सामान्य ग्रंथ नाही, ते आहे साक्षात श्री गुरुचरित्र. हा ग्रंथ म्हणजे केवळ कागद आणि शाळेचा खेळ नाही, तर हा एक जिवंत अग्नी आहे. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये टाकलेली कोणतीही वस्तू भस्मसात होते आणि शुद्ध होते, तसेच गुरुचरित्राच्या संपर्कात येणारा प्रत्येक जीव आपल्या पापातून मुक्त होतो. श्री गंगाधर सरस्वती यांनी सांगितलेला हा ग्रंथ म्हणजे दत्त संप्रदायाचा 5वा वेद मानला जातो. असे म्हणतात की ज्या घरात गुरुचरित्र आहे आणि तिथे नित्यनेमाने त्याचे वाचन केले जाते, तिथे अतृप्त आत्मे, भूत प्रेत किंवा कोणतीही नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही. केवळ कथा नाही, तर हा सिद्ध संकल्पाचा महासागर आहे. आज याच महासागरातून आपण कलियुगाचे भविष्याचे मोती वेचणार आहोत. जेव्हा द्वापार युग संपून कलियुगाची चाहूल लागली होती, तेव्हा भगवान दत्तात्रेय चिंतित झाले. त्यांना माहीत होते की येणारे युग अंधकाराचे युग असणार आहे. कलियुगाच्या सुरुवातीलाच अधर्माचे सावट पसरू लागले होते. मातेचा अपमान होऊ लागला होता. माणसे सत्याचा मार्ग सोडून असत्याच्या मागे धावू लागली होती. वेदांचा अर्थ अनर्थ करून सांगितला जात होता. यज्ञाच्या नावाखाली हिंसा वाढली होती. हे पाहून धर्माचे रक्षण करण्यासाठी दत्तात्रेयांनी कलियुगात आपले पहिला अवतार घेतला. श्रीपाद श्रीवल्लभ आणि त्यानंतर श्री नरसिंह सरस्वती. श्रीपाद श्रीवल्लभ हे पिठापूरला जन्मले, तर श्री नरसिंह सरस्वती यांचा जन्म कारंजा येथे झाला. या दोन्ही अवतारांचे कार्य आणि उद्दिष्ट एकच होते, कलियुगातील भरकटलेल्या जीवाला मार्ग दाखवणे. श्री गुरुचरित्रातील अनेक ठिकाणी असा उल्लेख येतो की जेव्हा शिष्यांनी नरसिंह सरस्वतींना विचारले, गुरुदेव, हे युग इतके कठीण का आहे? लोक धर्माचे पालन का करत नाहीत? तेव्हा नरसिंह सरस्वतीचे उत्तर दिले. ते ऐकून शिष्यांच्या अंगावरती काटा आला. ते म्हणाले, हे कलियुग आहे. या युगात धर्म एका पायावरती उभा असेल, सत्य लपले जाईल आणि असत्य राज्य करेल. माणसाची बुद्धी भ्रष्ट होईल आणि त्याला पापातच पुण्य वाटू लागेल. पण मी तुम्हाला आधीच सावध करतोय, कारण मला माझ्या भक्तांची काळजी आहे. दत्तात्रेयांनी आणि त्यांच्या अवतारणीची कलियुगाची भयानक लक्षणे सांगितली होती. ती केवळ भविष्यवाणी नव्हती, तर तो एक आरसा होता. त्यांनी स्पष्ट सांगितले होते की एक वेळ अशी येईल जेव्हा गुरु शिष्य परंपरा फक्त व्यापाराचे साधन बनेल. राजा प्रजेचे रक्षण करण्याऐवजी भक्षण करेल आणि सर्वात भयंकर म्हणजे माणसे माणसांचे शत्रू होतील. पण दत्तात्रेयांचा जन्म तर झाला, त्यांचे अवतार कार्यही करून गेले. मग प्रश्न उडतो की त्यांनी नेमक्या अशा कोणत्या 12 भयानक गोष्टी होणाऱ्या ज्या भविष्यवाणीत सांगितल्या होत्या, ज्या आज 2026 मध्ये आपल्या डोळ्यासमोर तंतोतंत खऱ्या ठरत आहेत. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे या विनाशाच्या गर्दीतून वाचण्यासाठी त्यांनी कोणता गुप्त मार्ग सांगितला आहे, हे समजून घेणे तुमच्या आणि माझ्या भविष्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. कारण येणारा काळ परीक्षेचा काळ असणार आहे. दत्तात्रेयांनी सांगितलेली ती 12 लक्षणे आणि त्यावरचा तो उपाय काय आहे, हे आपण पाहणार आहोत. जे पहिले लक्षण सांगितले ते होते धर्माचे बाजारीकरण. गुरुदेव म्हणाले, हे शिष्य, कलियुगाचे पहिले आणि सर्वात घातक लक्षण म्हणजे धर्माची जागा पाखंड घेईल. जे लोक कपाळावरती मोठे टिळे लावतील, गळ्यात माळा घालतील आणि संताचा वेश धारण करतील, तेच लोक आतून सर्वात जास्त दुष्ट असतील. मंदिरेतही शांततेची स्थाने राहणार नाही, तर ती व्यापाराची केंद्र बनतील. देवाला विकले जाईल. देवाच्या दर्शनासाठी पैसे मोजावे लागतील. जो श्रीमंत असेल त्याला देवात आणि मंदिरात पहिला मान मिळेल आणि जो खरा सात्विक भक्त असेल पण गरीब असतील त्यांना धक्के मारून बाहेर काढले जाईल. ज्ञान हे मोक्षासाठी न वापरता पोटापाण्यासाठी वापरले जाईल. कथा सांगणारे, कीर्तन करणारे लोक आपली कला विकून पैसे कमावतील. वेदांचे ज्ञान असणारे ब्राह्मण आपली नित्यकर्मे सोडून त्यांच्या घरी केवळ अन्नाच्या आणि दक्षिणेच्या आशेने धावतील. जेव्हा रक्षण करणाराच भक्षण करू लागेल, तेव्हा समजून जा की कलियुग शिखराला पोहोचलेले आहे.
दुसरे लक्षण त्यांनी सांगितले ते म्हणजे नात्यांचा रस कमी होऊन रक्ताच्या नात्यात फूट पाडली जाईल. आई वडील हे मुलांसाठी ओझे वाटू लागतील. ज्या आईने 9 महिने पोटात वाढवले तिलाच म्हातारपणी घरातून बाहेर काढले जाईल किंवा वृद्धाश्रमात पाठवले जाईल. भावाभावांमध्ये जमिनीच्या तुकड्यासाठी, आपल्या पैशासाठी तलवारी निघतील. मित्र तोच असेल ज्याच्याकडे पैसा आहे. स्वार्थ संपला की मैत्री संपेल. पती पत्नीच्या पवित्र नात्यात विश्वासाची जागा संशय घेईल. विवाह हे संस्कार नसून केवळ एक तडजोड किंवा करार ठरेल. थोड्याशा भांडणावरून घरे तुटतील. ही तर लक्षणे आज आपण उघड्या डोळ्यांनी बघतोय. ते म्हणजे अन्नाची अशुद्धता. गुरुचरित्रात हे आधी स्पष्ट म्हटले आहे की अन्न हेच मन आहे. जसे अन्न पोटात जाईल तसे विचार मनात येतील. कलियुगात लोक शुद्ध अशुद्ध अन्न भक्षण करतील. चांगले विचार सोडतील. हिंसा करून मिळवलेले, दुसऱ्याला दुखावून मिळलेले आणि तामसी वृत्तीने शिजवलेले अन्न लोकसभेने खातील. त्यामुळेच लोकांची मनं अस्वस्थ राहतील. कितीही सुखसोयी आल्या तरी मानसिक शांती मिळणार नाही. चिंता आणि अकाली मृत्यू हे घरोघरी दिसतील. चौथे आणि सर्वात गंभीर लक्षण म्हणजे स्त्रिया पुरुषांचे अनुकरण करतील आणि पुरुष आपले पुरुषत्व विसरून वागतील. जेव्हा समाजात स्त्रीचा सन्मान संपेल तेव्हा त्या समाजाचा विनाश अटळ आहे. वासना इतकी प्रबळ होईल की वयाची मर्यादा राहणार नाही. लहान मुले असो अथवा वृद्ध, कोणीही सुरक्षित राहणार नाही. लोक इंद्रिय सुखालाच प्रेम समजतील आणि आत्म्याच्या प्रेमाला विसरून जातील. पाचवे लक्षण म्हणजे निसर्गाचा कोप. जेव्हा पृथ्वीवर पापाचा भार वाढेल तेव्हा निसर्ग आपला समतोल गमावेल. अवेळी पाऊस पडेल, नद्या आटतील, जमिनी नापीक होतील. जिथे पाणी हवे तिथे दुष्काळ पडेल आणि जिथे नको तिथे महापूर येईल. गायीला आपण माता म्हणतो त्यांची कत्तल केली जाईल आणि हे उघड्या डोळ्यांनी पाहणारा समाज गप्प बसेल. हे सर्व ऐकून शिष्याचे मन विचलित झाले. यातील एका शिष्याने ज्याचे नाव सायनदेव होते हात जोडून नरसिंह सरस्वतींना विचारले, गुरुदेव, हे भविष्य तर अत्यंत भयानक आहे. जर सगळीकडेच अंधारच अंधार असेल तर सामान्य माणसाने, संसारी जीवाने यातून वाचायचे कसे? काय कलियुगात मोक्ष मिळणे अशक्य आहे? देव म्हणाले, सोडून गेला आहे का? त्यावर श्री सरस्वतीचे हास्य केले. ते म्हणाले, नाही, ईश्वराने कधीच आपल्या लेकरांचा हात सोडला नाही. फळ हजारो वर्ष तपश्चर्या करून मिळत होते. त्रेतायुगाची मोठी यज्ञ करून मिळत होते आणि द्वापारयुगाची कठीण पूजा करून मिळत होते. तेच फळ कलियुगात केवळ आणि केवळ नामस्मरणाने आणि विश्वासाने मिळेल. कलियुगात मार्ग कठीण आहे पण उपाय सोपा आहे. जो गुरुच्या वचनावर विश्वास ठेवेल त्याला या कलीचा स्पर्शही होणार नाही. हे सिद्ध करण्यासाठी गुरुदेवांनी एक लीला रचली. ही कथा आहे अशा एका ब्राह्मणाची, ज्याचे उदाहरण आजही कलियुगातील प्रत्येक पीडित व्यक्तीसाठी आशेचा किरण आहे. कर्नाटक प्रांतात एक ब्राह्मण राहत होता. त्याला कुष्ठरोगाची लागण झाली. हा रोग पूर्वजन्मीच्या कर्मामुळे किंवा या जन्मातील पापामुळे होतो असे मानले जात असे. त्याचे शरीर हळूहळू लागले होते. हाताच्या बोटातून पू वाहत होता. अंगाला दुर्गंधी येत होती आणि त्वचेवरती काळे डाग पडले होते. ज्या समाजात तो मानाने वावरत होता त्या समाजाने त्याला बहिष्कृत केले. त्याचे मित्र त्याला पाहून रस्ता बदलत. दुर्दैवी गोष्ट म्हणजे त्याच्या स्वतःच्या पत्नीने आणि मुलांची देखील त्यांनी तिरस्कार सुरू केला. ज्या घरात तो मालक होता तिथे त्याला कुत्र्यापेक्षाही वाईट वागणूक मिळत होती. वेदनांनी तळवळणारा तो ब्राह्मण अनेक वैद्यांकडे गेला. अनेक औषधी घेतली पण रोग बरा होणे याची वाढतच गेला. त्यांनी अनेक देवांना नवस केले, अनेक तीर्थयात्रा केल्या. शेवटी हताश होऊन तो नदीकाठी गेला. विचार करू लागला की असे सडलेले आयुष्य जगण्यापेक्षा मेलेले बरे. असे म्हणून तो नदीच्या काठावरती गेला. तिथे त्याला एक साधू भेटला. त्या साधूने त्याला विचारले, अरे ब्राह्मणा, देह हा देवाने दिलेली देणगी आहे. ब्राह्मणाने रडत रडत आपली कहाणी सांगितली. तेव्हा त्या साधूने त्याला एक मार्ग दाखवला. तो म्हणाला, या जगातील औषध तिथेच भगवान दत्तात्रेय नरसिंह सरस्वतीच्या रूपात वावरत आहेत. त्यांच्या चरणांचीच धूळ हे तुझे औषध आहे. बुडत्याला काडीचा आधार वाटावा तसा तो ब्राह्मण, पण मनात एकच आशा होती, तिथे गेल्यावर काहीतरी चमत्कार होईल. दिवस रात्र चालत, लोकांचे टोमणे सहन करत, भूक तहान विसरून तो कसाबसा भीमा अमरजा नदी संगमावर पोहोचला. की गुरुदेव संगमावर होते. त्यांना पाहताच त्याचे डोळे टिपले आणि त्यांच्या आजूबाजूला सुगंध होता. दुर्गंधी येणारा तो मनुष्य आता सुगंधी झाला.
पुढे होऊन साष्टांग त्याने दंडवत घातला. हे गुरुदेव, मी अपराधी आहे, पापी आहे, जगाने मला नाकारले आहे. आता तुम्हीही मला नाकारले तर मी कुठे जाऊ? माझ्या नरक यातनेतून माझी सुटका करा. त्या क्षणी संगमावरची हवा थांबली होती. नदीचा खळखळ आवाजही जणू मंद झाला होता. सर्वांचे लक्ष त्या रडणाऱ्या रोगी ब्राह्मणाकडे आणि शांत बसलेल्या गुरुदेवांकडे होते. श्री नरसिंह सरस्वतीने त्याला उठायला सांगितले आणि त्यांनी त्याला स्पर्श केला नाही. त्यांनी फक्त आपले दोन्ही डोळे उघडले आणि त्या ब्राह्मणाकडे एकटक पाहिले. ती दृष्टी साधी नव्हती, ती कृपादृष्टी होती. ज्याप्रमाणे सूर्यकिरणे पडताच बर्फ वितळतो, तसे त्या दृष्टीच्या स्पर्शाने ब्राह्मणाचे कर्म नष्ट होऊ लागले. गुरुदेवांनी आपल्या कमंडलूतने थोडेसे पाणी हातावर घेतले आणि मंत्र म्हणून त्या ब्राह्मणाच्या अंगावरती शिंपडले. त्या क्षणी काय घडले हे शब्दात सांगणे कठीण आहे. पाण्याचे ते थेंब जेव्हा त्याच्या सडलेल्या त्वचेवरती पडले तेव्हा त्याला आपल्या शरीरावर काहीतरी चमकल्याचा भास झाला. एक तीव्र उष्णता त्याच्या शरीरातून बाहेर पडली आणि पाठोपाठ एक थंड लहर अंगावरून फिरली. त्याला आतून जाणीव झाली की काहीतरी बदलले आहे. जे तो वर्षानुवर्ष ओझे वाहत होता ते गळून पडले आहे. त्यांनी हळूच डोळे उघडून आपल्या हाताकडे पाहिले. त्याच्या तोंडातून शब्द कुठला नाही. जिथे मगाशी जखमा होत्या तिथे कोमल त्वचा होती आणि जिथे त्वचा काळी पडली होती तिथे आता सोन्यासारखी चमकणारी तेजस्वी त्वचा होती. त्याची बोटे सरळ झाली होती. दुर्गंधी जाऊन तिथे चंदनाचा सुवास येत होता. तो चमत्कार होता. विज्ञानाच्या पलीकडचा, तर्काच्या पलीकडचा केवळ श्रद्धा आणि गुरुकृपेचा चमत्कार. त्या ब्राह्मणाने पुन्हा एकदा गुरुजींच्या चरणावर डोके ठेवले. पण यावेळी ते दुःखाचे डोके नव्हते, तर ते कृतज्ञतेचे होते. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते आणि ते गुरुदेवांचे पाय धुवून काढत होते. जे दत्तात्रेय, हे प्रभू, तुम्ही मला केवळ शरीर नाही दिलं, तर तुम्ही मला नवजीवन दिले आहे. तुम्ही मला माणसात आणले आहे. तो हुंदके देत रडत रडत बोलत होता. नरसिंह सरस्वतीने स्मित हास्य केले आणि म्हणाले, बाळा, हे माझ्यामुळे नाही तर तुझ्या विश्वासामुळे झाले आहे. तुझा अहंकार त्या रोगासोबत गळून पडला. जेव्हा जीव पूर्णपणे शरण येतो तेव्हाच ईश्वराचे दार उघडते. ती बातमी वाऱ्यासारखी पसरली. जो ब्राह्मण कालपर्यंत समाजासाठी अस्पृश्य होता तो आता तेजस्वी, कांती असलेला तरुण झाला होता. लोक धावत येऊन त्याचे दर्शन घेऊ लागले. ज्यांनी त्याला हकलले तेच आता त्याच्या पाया पडू लागले. हे पाहून सर्वांची खात्री पटली की कलियुगात गुरुशिवाय तर उपाय नाही. गुरुदेवांनी त्या ब्राह्मणाला उपदेश केला की ब्राह्मणा, शरीर तर तू शुद्ध झाले, पण आता मनाला पुन्हा अशुद्ध होऊ देऊ नकोस. नियमितपणे गुरुचरित्राचे पारायण कर आणि मिळालेले आयुष्य जनसेवेसाठी वापर. ब्राह्मणाने ते मान्य केले. पण मानवी स्वभावाची एक गंमत असते. एक ओळ संकट टळले की माणसाचे लक्ष दुसऱ्या गोष्टींकडे जाते. आरोग्य मिळाले की माणसाला काळजी वाटते ती धनाची. कलियुगात पैसा हाच दुसरा परमेश्वर मानला जातो. हे आपण सुरुवातीलाच पाहिले. आरोग्य मिळालेला तो ब्राह्मण आता विचार करू लागला की शरीर तर बरे झाले, पण खायला काय, मी तर गरीब आहे. माझे घरदार उद्ध्वस्त झाले आहे. आता मी जगू कसा? तशीच अवस्था एका दुसऱ्या ब्राह्मणाची होती. तो शरीराने धडधाकट होता, पण नशिबाने अत्यंत गरीब होता. घरात खायला एकही कण नव्हता. मुले भुकेने व्याकुळ होत होती आणि पत्नी रोज टोमणे मारत असे. तुमची भक्ती काय कामाची? जर देव पोट भरू शकत नसेल तर त्या देवाची पूजा करून काय फायदा, असे ती रोज त्याला सुनावत असे. तो गरीब ब्राह्मण विचार करत होता की खरोखरच कलियुगात भक्तीने पोट भरते का? फक्त अधर्मानेच पैसा मिळतो? याचे प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आणि आपल्या दारिद्र्याचे उच्चाटन करण्यासाठी तोही त्याच वाटेने निघाला ज्या वाटेने कुष्ठरोगी ब्राह्मण गेला होता. पण काय, गुरुदेव फक्त रोगाचे निवारण करतात काय? ते नशिबाच्या रेषाही दिलेलं दारिद्र्य पुसून टाकू शकतात. गुरुचरित्रात पैशांबद्दल आणि समृद्धीबद्दल दत्तात्रेयांनी कोणता गुपित मंत्र सांगितला आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2026 नंतर जेव्हा जग एका मोठ्या आर्थिक आणि मानसिक संकटाकडे जाईल तेव्हा आपली आर्थिक स्थिती सुरक्षित ठेवण्यासाठी आपण काय केले पाहिजे? ज्यामुळे या गरीब ब्राह्मणाच्या आयुष्यात असा कोणता चमत्कार घडला ज्यामुळे त्याच्या झोपडीचा महाल झाला? कलियुगाच्या अंतिम टप्प्याबद्दल आणि 5 चरणांबद्दल काय अंतिम इशारा दिला? काय घडणार आहे आपल्या कथेच्या अंतिम भागात? त्या गरीब ब्राह्मणाचे
पाय थरथर कापत होते. भूक आणि थकव्यामुळे नव्हे तर समोर बसलेल्या त्या तेजस्वी महापुरुषाकडे पाहून त्याला भरून आले होते. आपले डोके त्यांच्या चरणावर टेकवले आणि अनावर होऊन रडू लागला. त्यांचे अश्रू हे त्याचे शब्द होते. मला सांगा गुरुदेव, का लक्ष्मी फक्त पाप करणाऱ्यांच्या घरी पाणी भरते का? त्याचा हा प्रश्न त्याच्या एकट्याचा नव्हता, तर आजच्या कलियुगातील प्रत्येक मध्यमवर्गीय आणि गरीब माणसाचा हाच प्रश्न आहे. यावर श्री नरसिंह सरस्वती हसले नाहीत किंवा रागवलेही नाहीत. त्यांनी अत्यंत शांत स्वरात त्याला कर्माचा सिद्धांत सांगितला. ते म्हणाले, हे ब्राह्मणा, दारिद्र्य हे देवाचा शाप नसून ते तुझ्याच मागील जन्माच्या कर्माचे फळ आहे. तू मागील जन्मात कधीही दानधर्म केला नाहीस, कोणाला अन्नाचा कण दिला नाहीस, म्हणून या जन्मात तुला अन्नासाठी वणवण करावी लागली आहे. लक्ष्मी तिथेच वास करते जिथे त्याग आहे, तिथे समाधान आहे. पण तू चिंता करू नकोस, तू आता दत्तात्रेयांच्या दरबारात आला आहेस. गुरुदेवांनी याला एक अत्यंत साधा हा मंत्र दिला. लक्ष्मीला धनाची देवी म्हणतात. मी तुला एक मंत्र देतो. हा मंत्र साक्षात लक्ष्मीला खेचून आणणारा आहे. जप कर, पण अट एकच आहे. हा जप करताना मनात लोभ नसावा, तर विश्वास असावा की माझा गुरु माझा सांभाळ करण्यास समर्थ आहे. सुरुवातीला काही दिवस काहीच घडले नाही. एका दिवशी तो आपल्या घराच्या पडक्या भिंतीजवळ जप करत होता. अचानक दोन साप सरपटत गेले आणि एका बिळात जाऊन बसले. म्हणून ते बीळ ब्राह्मणाने थोडे खोल खणताच त्याला एक धातूचे भांडे लागले. त्याने माती बाजूला सारली आणि पाहिले तर सोन्याच्या मोहरांनी भरलेला एक हंडा होता. हे धन चोरीचे नव्हते. हे धन कोणाला फसवून मिळालेले नव्हते. हे त्याच्या पूर्वजांचे धन होते. ते आज गुरुकृपेने त्याला परत मिळाले. श्री गुरुदेव दत्त या मंत्राच्या स्पंदनांनी त्याची कर्म हळूहळू नष्ट केली आणि धनाचा मार्ग मोकळा केला होता. त्या घरात खायला कणही दाणा नव्हता, पण गुरुकृपेने त्याला धनाची देखील प्राप्ती झाली. गरिबांना अन्नदान केले. गुरु म्हणतात, अनिष्ट मार्गाने मिळवलेला पैसा हा अनिष्ट गोष्टींमध्येच विनाकारण खर्च होतो. म्हणजे तुमच्याकडे पैसा तर येईल, परंतु तो पैसा उद्या तुम्हाला कोर्ट कचेरी, दवाखाना आणि अशांतीच्या मार्गाने मागून जाईल. म्हणून आपल्याला मिळालेल्या काही धनातून थोडेसे अन्नदान जरूर करावे. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्या ब्राह्मणाने यावेळी चूक केली नाही. त्या धनाचा वापर गरिबांना अन्नदान करण्यासाठी आणि दान करण्यासाठी वापर केला. त्यावेळी गुरूंनी मोठा संदेश त्याला दिला. पैसा मिळवणे कठीण नाही, परंतु मिळालेला पैसा योग्य ठिकाणी वापरावा. पैसा जर गुरुकृपेने मिळाला तरच तो सुख देतो, परंतु जर वाम मार्गाने मिळालेला पैसा आज सुख देतो, पण उद्या मात्र तुम्हाला दुःख आणि कष्ट देतो. आता प्रश्न उरतो की शरीराचा रोग गेला, गरिबी गेली, पण पुढे काय? आपण 2026च्या उंबरठ्यावर उभे आहोत आणि आज जग वेगाने बदलत आहे. भगवान दत्तात्रेयाने भविष्याबद्दल म्हणजे आजच्या काळाबद्दल काय लिहून ठेवले आहे? श्री गुरुचरित्रात आणि दत्तपुराणात कलियुगाचे भविष्य सांगताना त्याचे 4 चरण म्हणजे टप्पे सांगितलेले आहेत. हे समजून घेणे आजच्या माणसासाठी खूप महत्त्वाचे आहे. पहिलं चरण म्हणजे सुरुवातीचे 5000 वर्ष ते आता संपत आले आहे. यात अधर्म वाढेल, पण अजूनही भक्ती जिवंत असेल. मंदिरातील कथा कीर्तन होतील. पाप असेल, पण पुण्यालाही मान असेल. आपण सध्या याच टप्प्याच्या शेवटी आहोत. दुसरं चरण म्हणजे पुढील 10 वर्ष हा काळ अत्यंत कठीण असेल. या काळात मनुष्याचे मन राक्षसी असतील. तंत्रज्ञानाची प्रगती होईल. त्यात लोक एकमेकांशी बोलणार नाहीत. मोबाईल आणि सोशल मीडियामुळे आज हेच घडत आहे. माणसे एकटेपणाने, डिप्रेशन आणि मानसिक तणावामुळे मरतील. जमिनीसाठी नाही तर पाण्यासाठी वाद होतील. तिसरा आणि चौथा चरण, जेव्हा मोठं कलियुग येईल तेव्हा वेद लुप्त होतील. गुरु हा शब्द फक्त शिवी म्हणून वापरला जाईल. आई वडील आणि गुरु यांचा सन्मान कोणीही करणार नाही. स्त्रिया आणि पुरुष दोघेही अनैतिक संबंधांना जीवन मानतील. आणि जेव्हा हे पहा, पृथ्वीची वेळ येईल 2026 आणि 2030 नंतरचे भविष्य दत्त संप्रदायातील अनेक सिद्ध पुरुषांच्या आणि भविष्याच्या अर्थानुसार 2030 नंतरचा काळ हा मानसिक युद्धाचा काळ असणार आहे. शास्त्रांनी होणाऱ्या युद्धापेक्षा विचारांचे प्रदूषण जास्त घातक असेल. माणूस स्वतःच्याच मनाला गुलाम होईल. भीती, असुरक्षितता
आणि भविष्याची चिंता यामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होईल. आत्महत्याचे प्रमाण वाढेल. औषधे शरीराला बरी करते पण मनाला शांत करू शकणार नाही. इतके घातक जीवन असू शकते. म्हणून मित्रांनो, आता जागे व्हा आणि नामस्मरणाचे वेळ स्वतःला लावून घ्या. स्वामी महाराज तुमच्या आयुष्याचे सोने करतील. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.